हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. भरपूर साऱ्या लेयर्सवाली खारीप्रमाणे एकदम खुसखुशीत अशी ही पफ पेस्ट्री आज आपण बनवून तयार करणार आहोत. ही पफ पेस्ट्री बनवायला अगदी सोपी आहे व अगदी बाजारात मिळते तशी ही बनवून तयार होते. पफ पेस्ट्री तयार करण्यासाठी इथे मी एक भांडं व मैदा चाळण्याची चाळणी घेतलेली आहे. आता आपल्याला 4 कप मैदा घ्यायचा आहे. मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. इथे मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. अगदी नॉर्मल तेल इथे मी वापरलं आहे. तेल गरम करून घेतलेलं नाही. आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या सर्व मैद्याला हे तेल व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी दोन्ही हाताचा वापर करून याप्रमाणे चोळून मैदा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सर्व मैद्याला तेल व्यवस्थित लागेल. मैदा हातात घेतल्यानंतर याप्रमाणे मूठ वळली पाहिजे इतपत आपल्याला या मैद्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हा मैदा मळून घ्यायचा आहे. आपण चपातीसाठी वगैरे जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. ही पफ पेस्ट्री बनवायला अगदी सोपी आहे व एकदम खुसखुशीत अशी ही पफ पेस्ट्री बनवून तयार होते. भरपूर सारे लेयर्सही सुटतात या पफ पेस्ट्रीच्या. आता इथे तुम्ही पाहू शकता, मी अगदी थोडं थोडं पाणी घालून हा मैदा व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे. पीठ अगोदर मळून घेतल्यामुळे पीठ छान मुरलं जातं व लाटण्यासाठीही सोपं पडतं. तसेच पफ पेस्ट्री ही छान अशी बनवून तयार होते. आता यावरती एक झाकण ठेवून हे पीठ आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. आता आतील सारण तयार करण्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत. तसेच अर्धा वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचे तुकडे, 7 ते 8 लसूण पाकळ्या व कोथिंबीर घेतलेली आहे. आता अगोदर आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण व कोथिंबीर घालणार आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरवरती छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. अगदीच जाडसर नाही किंवा अगदीच बारीक नाही, मध्यम अशी याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता इथे मी हे वाटण मिक्सरला तयार करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी एक पॅन ठेवला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे घालायचे आहेत. बडीशेप घालायची आहे. 1 मिनिटभर हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो घालायचा आहे. आता हा मसाला आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता, या मसाल्याचा आता कलर हळूहळू चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. 1 मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये वाटाणे घालायचे आहेत. वाटाणे घातल्यानंतर 1-2 मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. वाटाणे परतवते वेळी चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हलके-हलके हे वाटाणे प्रेस करून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया. चाट मसाला घालायचा आहे व आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटे आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे. मसाला व हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे, याप्रमाणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व 1-2 मिनिटे ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपलं हे पफ पेस्ट्रीसाठी लागणारं सारण बनवून तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया व ही भाजी साईडला ठेवून देऊया, जेणेकरून ही भाजी थोडीशी थंड होईल. आता इथे आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते छानपैकी मुरलेलं आहे. हे आपण परत एकदा 1-2 मिनिटे मळून घेऊया.
पीठ छान सॉफ्ट असं झालेलं आहे. आता याचे आपल्याला छोटे-छोटे गोळे तयार करायचे आहेत. इथे मी 4 कप पीठ मळलेलं आहे. त्यामध्ये अंदाजे या साइजचे 4 ते 5 गोळे तयार होतील. मळलेल्या पिठाचे गोळे तयार करतेवेळी अगदीच मोठे नाही किंवा अगदीच बारीक नाही, मध्यम आकाराचे गोळे तयार करा. आता इथे आपले हे 6 ही पिठाचे गोळे बनून तयार झालेले आहेत. इथे 4 कप मैद्यामध्ये 6 पिठाचे गोळे तयार झालेले आहेत. आता आपल्याला याच्या 6 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. पातळसर अशा याच्या आपण पोळ्या लाटून घेणार आहोत. पिठाचा एक उंडा कोरड्या पिठामध्ये बुडवून याप्रमाणे आपल्याला याची पोळी लाटायची आहे. सर्व बाजूने समान अशी ही पोळी आपण लाटून घेणार आहोत. पातळ अशी ही पोळी आपल्याला लाटायची आहे. मैदा लाटण्यासाठी थोडासा जड जातो, कारण मैदा हा आकसला जातो. आपण जेवढं लाटू तेवढं ही पोळी आकसली जाते. आता इथे तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे इथे एकदम पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता ही एका ताटामध्ये काढू व याचप्रमाणे सर्व लाटून घेऊ. आता इथे मी सर्व पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये लावण्यासाठी आपल्याला साठा तयार करायचा आहे, म्हणजेच एक मिश्रण आपण तयार करणार आहोत. आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. इथे मी तेलाचाच वापर केला आहे. तुम्ही याऐवजी तूप पातळ करून वापरू शकता. हा साठा किंवा हे मिश्रण पातळ झालं पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये तेल मिक्स करायचं आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आता इथे मला हे मिश्रण आणखी घट्ट वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी आणखी थोडंसं तेल घालणार आहे व हे परत एकदा मिक्स करून घेणार आहे. हे मिश्रण पातळ झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपण ज्या पोळ्या लाटलेल्या आहेत त्यावरती व्यवस्थित लावता येईल इतपत हे पातळ मिश्रण आपल्याला पाहिजे. आता हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता इथे मी ओट्याचा वापर करणार आहे. त्यावरती इथे मी थोडासा कोरडा मैदा टाकलेला आहे. आता यावरती आपल्याला आपण जी लाटलेली पोळी आहे ती टाकायची आहे. आता या पोळीला आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते लावायचं आहे. इथे मी ब्रशच्या सहाय्याने हे मिश्रण लावत आहे. सर्व पोळीला आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. मिश्रण अगदीच दाटसर असं लावायचं नाही, हलकं हलकसंच आपल्याला हे मिश्रण या पोळीवरती लावून घ्यायचं आहे. आता इथे सर्व पोळीला मी मिश्रण लावलेलं आहे. आता आपल्याला यावरती दुसरी पोळी ठेवायची आहे. दुसऱ्याही पोळीला आपल्याला हे मिश्रण सर्व बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. परत तिसरी पोळी ठेवायची आहे. या पोळीला सुद्धा आपल्याला हे मिश्रण सर्व बाजूने व्यवस्थित असं लावायचं आहे. परत चौथी ठेवायची आहे. त्यावरती सुद्धा आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत. याचप्रमाणे 5वी पोळी ठेवून घ्यायची आहे व हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता 6वी पोळी इथे मी ठेवलेली आहे. आता 6वी पोळी ठेवल्यानंतर यावरती आपल्याला मिश्रण लावायचं नाही. थोडंसं कोरडा मैदा टाकून हे आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आपण एकावरती एक 6 पोळ्या ठेवलेल्या आहेत, त्यामुळे हे खूप जाड असं झालेलं आहे. त्यामुळे हलक्या हाताने हे आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, या पोळीचा आकार भरपूर मोठा झालेला आहे. आता इथे मी व्यवस्थित असं हे लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला या वरच्या साइडने परत आपण जो साठा तयार केलेला आहे किंवा कॉर्नफ्लोअरचं मिश्रण तयार केलेलं आहे ते लावायचं आहे. अगदी पातळ लेयरमध्ये हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण आपल्याला लावायचं आहे. आता सर्व पोळीला हे मिश्रण मी लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. आता फोल्ड केल्यानंतर या वरच्या साइडला थोडंसं हे साठ्याचं मिश्रण लावायचं. परत या साइडने आपल्याला ही पोळी फोल्ड करायची आहे. आता परत एकदा इथे आपल्याला साठा लावायचा आहे. परत आता दुसऱ्या बाजूने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे. परत ही बाजू फोल्ड करायची आहे. याप्रमाणे चौकोनी शेपमध्ये हे बनून तयार होईल. इथे तुम्ही पाहू शकता, याचा चौकोनी शेप तयार झालेला आहे व खूप जाड असं झालेलं आहे. आता यावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर हे याप्रमाणेच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी महिनाभर ही पेस्ट्री शीट राहते. परंतु आता आपण लागलीच
याची पफ पेस्ट्री तयार करणार आहोत, त्यामुळे इथे मी लगेच लाटायला घेतलेला आहे. आता हलक्या हाताने आपल्याला ही पोळी छान मोठी अशी लाटायची आहे. इथे मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे फोल्ड केल्यानंतर आपल्या पफ पेस्ट्रीला भरपूर साऱ्या लेयर्स येतील. अगदी हलक्या हाताने ही पोळी जाडसर अशी लाटून घ्या. आपण पराठा ज्याप्रमाणे जाड लाटतो त्याचप्रमाणे ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता इथे मी सर्व पोळी ही लाटून घेतलेली आहे. आता हे लाटून झाल्यानंतर याच्या आपल्याला कडा कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून याच्या लेयर्स छान अशा निघतील. आता याप्रमाणे कटरच्या साहाय्याने आपल्याला याच्या चारही बाजूच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत. कडा कट केल्यामुळे याला छान लेयर्स येतात व सर्व पेस्ट्रीचे भाग समान असे बनून तयार होतात. आता इथे आपला व्यवस्थित असा चौकोन बनून तयार झालेला आहे. आता याचे आपल्याला समान असे भाग कट करून घ्यायचे आहेत. आता इथे मी या चौकोनामध्ये 4 भाग करून घेतलेले आहेत. आता आडवे सुद्धा आपल्याला 4 भाग तयार करायचे आहेत. तर ही आपली पफ पेस्ट्री शीट बनवून तयार आहे. आता आपण जे सारण तयार केलं होतं ते थंड झालेलं आहे. आता यामधील एका भागामध्ये आपल्याला हे थोडं थोडं सारण भरायचं आहे. आता इथे मी सारण घेतलेलं आहे. सारण भरते वेळी कमी भरा, जेणेकरून ही पफ पेस्ट्री आपल्याला व्यवस्थित बंद करता येईल. याप्रमाणे थोडंसं पाणी लावायचं आहे व हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आपण करंजी ज्याप्रमाणे भरतो त्याप्रमाणे हे बंद करायचं आहे. फक्त बंद करते वेळी एकदम काठावरती हे प्रेस करायचं नाही, थोडंसं आतल्या साईडने आपल्याला हे बंद करायचं आहे. इथे तुम्हाला मी दाखवत आहे. काठ सोडून आतल्या साईडने याप्रमाणे आपल्याला हे प्रेस करून बंद करून घ्यायचं आहे. म्हणजेच या कडा छान व्यवस्थित अशा मोकळ्या होतील व भरपूर साऱ्या लेयर्स निघतील. याचप्रमाणे आपल्याला सर्व पफ पेस्ट्री तयार करायच्या आहेत. इथे मी सर्व तयार करून घेतलेले आहेत. आता आपण या पफ पेस्ट्री फ्राय करून घेऊया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही. तेल मध्यम गरम झाल्यानंतरच आपण पफ पेस्ट्री तळण्यासाठी टाकणार आहोत. आपण सामोसे वगैरे तळण्यासाठी जसं मीडियम फ्लेमवरती तेल गरम करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे तेल मीडियम असं गरम करून घ्यायचं आहे. या पफ पेस्ट्री तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. हवं तेव्हा तुम्ही काढून फ्राय करून खाऊ शकता. आता इथे तेल मीडियम असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पीठ घालून बघूया. आता इथे तुम्ही पाहू शकता पीठ घातल्यानंतर तेलामध्ये याप्रमाणे हलकेसे बबल येत आहेत, म्हणजे तेल मीडियम असं गरम झालेलं आहे. आता हे आपण टाकलेलं पीठ वरती आलेलं आहे. हे तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित आहे. आता आपण पेस्ट्रीज तळून घेऊया. पफ पेस्ट्री तळते वेळी गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती छान खरपूस अशा या पफ पेस्ट्री आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता एका वेळेस इथे मी 3 ते 4 पफ पेस्ट्री तेलामध्ये टाकणार आहे. पफ पेस्ट्री तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, कारण आपण या मीडियम फ्लेमवरती तळणार आहोत. तर इथे मी 4 पफ पेस्ट्री तेलामध्ये टाकलेले आहेत. पफ पेस्ट्री तेलामध्ये टाकल्यानंतर लागलीच आपल्याला या चमच्याच्या साहाय्याने अजिबात ढवळायच्या नाहीत. 1-2 मिनिटे हे आपल्याला असंच सोडायचं आहे. याला बिलकुल हलवायचं नाही. 1-2 मिनिटे तेलामध्ये तळल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपण टाकलेल्या पफ पेस्ट्री तेलावरती छान तरंगत आहेत. तर 1-2 मिनिटानंतर आपल्याला हे पफ पेस्ट्री अलगद अशी पलटवून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता या पफ पेस्ट्रीला खालच्या साईडने हलकासा लालसर रंग आलेला आहे व याच्या लेयर्स ही छान अशा सुटत आहेत. पफ पेस्ट्री ही नाजूक असते, त्यामुळे आपल्याला सारखी अलटवून पलटवून फ्राय करायची नाही. अगदी 1-2 वेळा अलटी-पलटी करून याला छान लालसर रंग येईपर्यंत आपण ही फ्राय करून घेणार आहोत. आता इथे 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पफ पेस्ट्रीला छान लालसर रंग आलेला आहे. इथे याच्या लेयर्स ही छान अशा सुटलेल्या आहेत. आता इथे पफ पेस्ट्रीला दोन्ही साईडने छान लालसर रंग आलेला आहे. आता ही पफ पेस्ट्री आपण काढून घेऊया. पफ पेस्ट्री तळण्यासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला अगदी 5 ते 6 मिनिटे वेळ लागतो. इथे तुम्ही पाहू शकता छान खरपूस अशी ही तळून तयार झालेली आहे.
आता ही मी साईडला काढून घेते व आपल्याला याचप्रमाणे सर्व पफ पेस्ट्री तळून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता या पफ पेस्ट्री किती छान अशा बनवून तयार झालेल्या आहेत. छान असे लेयर्स आलेले आहेत व एकदम खुसखुशीत अशी ही पफ पेस्ट्री बनवून तयार झालेली आहे. तर याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व तळून घेऊया. तर अशा प्रकारे आपली ही एकदम खुसखुशीत अशी भरपूर साऱ्या लेयर्सवाली पफ पेस्ट्री बनवून तयार झालेली आहे. ही पफ पेस्ट्री एकदम टेस्टी अशी बनवून तयार झाली होती. ही पफ पेस्ट्रीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. लहान मुले तर ही पफ पेस्ट्री एकदम आवडीने खातील. तर तुम्हाला आजची ही पफ पेस्ट्रीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.